This call is now being recorded. This call is now taking notes. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना शुभ प्रभात. विद्यार्थी मित्रांनो, आज पंचायत समिती श्रीरामपूर अंतर्गत ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपणास 2020 या वर्षामध्ये झालेल्या पेपर 2 च्या अनुषंगाने आपणास आदरणीय आनंद वाघ सर हे मार्गदर्शन करणार आहेत. या पेपर 2 च्या सुरुवातीला आपण काल इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्या पुढील भाग म्हणजे प्रश्न क्रमांक 26 पासून पुढे आपण बुद्धिमत्ता चाचणी 2019 च्या अनुषंगाने प्रश्न क्रमांक 26 ते 46 याविषयीची चर्चा आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की त्यांनी पूर्ण वेळ या क्लासमध्ये आपला ऑनलाईन क्लासचे ज्या काही ट्रिक्स आहेत आणि जे मार्गदर्शन आहे त्याचा लाभ घ्यावा. आणि मी आनंद वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मिशन आरंभ या अंतर्गत तासिका जी तुमच्यासारख्या हुशार प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू केलेली आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेने, त्याच्या अंतर्गत आज बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका 2019 स्कॉलरशिप मधील 2019 या प्रश्नपत्रिकेतील 26 ते 42 हे प्रश्न आपण पाहणार आहोत. किती? 26 ते 42. ठीक आहे, ओके. मी माझा परिचय आधी करून देतो. माझं नाव आनंद वाघ. ओके, माझं नाव आनंद वाघ. या व्यतिरिक्तही बऱ्याच मुलांना माझा परिचय असेल, कारण A to Z नावाने स्कॉलरशिपच्या संदर्भात A to Z 2001 एज्युकेशन, ठीक आहे, A to Z एज्युकेशन 2001 हे चॅनल आपण युट्यूबवर रेकॉर्ड केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिपचे 600+ व्हिडिओ उपलब्ध आहेत. ओके, ठीक आहे, चला. ओके, आले लक्षात. म्हणजे तुम्हाला जर या व्यतिरिक्त ही व्हिडिओ बघायचे असतील, सगळे रेकॉर्डिंग त्या चॅनलवर उपलब्ध आहे. इयत्ता 4थी 5वी आणि इतर स्कॉलरशिप साठी सगळ्यांसाठी. ठीक आहे, 6वी 7वीच्या परीक्षांसाठी सुद्धा त्याच्यात भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही जाऊ शकता, बघू शकता. आता चालू असेल मीटिंग, तुम्हाला बघता येईल. ठीक आहे, चला आता आपण प्रश्नपत्रिकेकडे वळू. प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात सगळे, तुम्हाला हे प्रश्न सहज सोपे सुटत असतील, त्याबद्दल काय अडचण नाही. पहिला प्रश्न मी वाचतो, तुम्ही सुद्धा वाचायचा आहे, सोडवायचा आहे आणि चॅट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे, चला. पहिला प्रश्न आहे, कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन, हा प्रत्येक शब्द याच्यातलं मध्यभागी येणारा अक्षर घ्यायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करा. प्रश्नपत्रिका आधी समजून घेत चला, प्रश्न समजून घ्या. इथं शब्द दिलेले आहेत, ह्याच्यातला मध्यभागी येणारा शब्द शोधा, तो बाजूला काढा. तुम्ही काढला असेल एवढा वेळ, ठीक आहे, आणि त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होईल, त्याचा मध्यभागी येणारा शब्द कोणता. ओके, चला आपण आता एक एक अक्षर घेऊ. कमळ मधला म घेतलेला आहे, म. तगर मधला ग घेतलेला आहे. काही विद्यार्थ्यांचं उत्तर तयार झालं असेल. प्रहार मधला हा घेतलेला आहे. तगर हे फुल आहे, ठीक आहे, हा मोठा बोंडारा म्हणून असतं. महाराष्ट्राचं राज्य फुल कोणतं त्याचाही शोध घ्या. हा तगर, प्रहार म्हणजे शस्त्राने हल्ला करणे. खारट ही चव आहे, खारट, र, ठीक आहे, यातलं पहिलं अक्षर र, यातला हा, यातलं ग, यातलं म, आणि पसार मधला सा. ओके, मग आता अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कोणता? तुम्ही अक्षर मागं पुढे घेऊन बघा. स, सा, स, सा, सा, ग, र. ओके, सागर होते. मग महा होईल का? होय, महासागर हा शब्द तयार होईल. याच्या अलीकडचे 2 शब्द शोधा, पलीकडचे सोडा. मधला अक्षर कोणतं राहिले? सलाखाना सा. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक दिलेला आहे 6. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. ओके, तुमचं उत्तर आलं असेल. बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड, अभिनंदन त्यांचं, छान. चला आपण आता पुढे जाऊ.
पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. हा बघा बरं, पुढचा प्रश्न तुमचा वाचून झालाय का? तुम्हाला झूम करूनही प्रश्न वाचता येतील. ओके, तुम्हाला झूम करूनही प्रश्न वाचता येतील. आता इथं आपला दुसरा 27 ते सूचना बघा, काय सूचना दिलेली आहे? 27 ते 31 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. जे पद गटात बसत नाही ते ओळखा. वर्गीकरण या संदर्भातही आपले व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही आनंद वाघ या नावाने सर्च केलं तरी तुम्हाला ते लगेच येतील युट्यूबवर. जठर ऑप्शन दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत. एक पर्याय गटात बसत नाही, शोधा. जठर, जठर म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये असणारा अंतस्थ अवयव जो बाह्य नाही, बाहेर दिसत नाही, पचन संस्थे संदर्भात काम करतो जठर. त्याच्यानंतर दुसरा पर्याय ग्रासिका. ग्रासिका म्हणजे काय? जर जठरात तोंडामधून जाणारा नलिकेसारखा भाग, ठीक आहे, आपल्या तोंडातून शरीरात जाणारा भाग. ओके, मग आता आपण काय करू शकतो? समजा जर तुम्ही हे चित्र बघितलं, सी व्ही रामनच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो भाग दिसेल. ही प्रश्नपत्रिका किंवा याचं स्पष्टीकरण तुम्हाला तसं सापडलं. इथून जे शरीराच्या आतमध्ये जातो त्याला ग्रासिका म्हणतात. हा आत गेल्यानंतर हे अन्न जठरासारख्या यू आकाराच्या शेप मध्ये जातं, ठीक आहे, इथून खाली जातं. म्हणजे काय? ही अन्ननलिकेचा भाग आहे ग्रासिका. ओके, मग जठर पचन संस्थेचा भाग, ग्रासिका पचन संस्थेचा भाग. लहान आतडे जे आपल्याला इथं गेल्यानंतर इथं खाली वेगवेगळ्या आकारात दिसतो. आपल्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पचन संस्था सगळी सापडेल, ठीक आहे, बघायची. आणि फुफ्फुसे काय आहेत? तर फुफ्फुसे, आता मी हे चित्र बदलतो. समजा जर अशा पद्धतीने आपण माणूस घेतला, ठीक आहे, जर त्याच्या दोन्ही हातांच्या इथं बरगड्यांमध्ये येणारा जो अवयव आपण घेतला, ओके, म्हणजे काय? इथं जे दोन येतात, या इथून श्वास नलिकेतून, नाकातून जो श्वास येतो तो दोन नलिकेतून इकडे जातो, ह्याला म्हणतात फुफ्फुस. हा जो अवयव आहे ना, हा फुफ्फुसे द्राक्षाच्या घडासारखा भाग असतो, ह्याला फुफ्फुस म्हणतात. श्वसन संदर्भातले अवयव आहेत. ओके, समजत नसेल कमेंट मध्ये टाका, आणि उत्तर आलेलं असेल तरी ते कमेंट मध्ये टाकून द्या. फुफ्फुसे म्हणजे हा कशाशी आहे? अन्नपचन संस्था. हा कशाशी आहे? अन्नपचन. हा अन्नपचन. आणि हा काय आहे? श्वसन संस्था. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता? फुफ्फुसे. यस, व्हेरी गुड. ज्यांचं उत्तर आलं त्यांचं अभिनंदन. चला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिसण्यासाठी थोडा वर घेतो. चला वाचायचा आहे प्रश्न. बघा बरं, राजस्थान गंगापूर, ओके, मध्य प्रदेश भीमबेटका, महाराष्ट्र पाटणे आणि गुजरात काय आहे? लांगणज. ही 4 गावं आहेत. काय संदर्भ आहे? सांस्कृतिक आहेत. यस. अजून काय संदर्भ आहे? ऐतिहासिक आहेत. यस. अजून इथं काही संस्कृती सापडल्या होत्या का? सिंधू संस्कृतीशी जुळणाऱ्या. बघा, आठवतंय का? परिसर अभ्यासाचा अभ्यास तुम्हाला लागेल. एक वैशिष्ट्य सांगतो, बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं. बुद्धिमत्तेमध्ये हा जो घटक आहे ना, वर्गीकरण, हा घटक, या वर्गीकरणामध्ये तुम्हाला मराठीचे सगळे शब्द लागतील, राज्याची फुलं, राज्याचे विविध चिन्ह लागतील, परिसर अभ्यासातल्या सगळ्या घटकांची माहिती असायला हवी, ठिकाणांची असायला हवी, पर्वतांची असावी, नद्या असाव्यात, महाराष्ट्राच्या नद्या कोणत्या, हे सगळं तुम्हाला लागेल. आणि याच्या संदर्भात मी व्हिडिओ केलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही बघू शकता, ठीक आहे. ओके, चला 4 याच्यामध्ये पर्याय कोणता आहे? काहीतरी ठिकाण आहेत. मध्य प्रदेशमध्ये गुहा आहेत. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे. सांगा काय आहे? चला, कोणता पर्याय येते? तुम्ही उत्तर सांगणार आहात. पर्याय क्रमांक 28 उत्तर राजस्थान गंगापूर हा पर्याय चुकीचा आहे. या 3ही ठिकाणी सांस्कृतिक उत्खनन, ऐतिहासिक उत्खनन झालेलं आहे. या 3ही ठिकाणांमध्ये लांगणज आहे, पाटणे आहे, भीमबेटका आहे, ठीक आहे. इथं संस्कृती सापडल्या. आपण अहमदनगर जिल्ह्यातले आहोत. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगतो. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यामध्ये प्रवरा नदी काठी दायमाबाद नावाची संस्कृती आहे. दायमाबाद आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे, ठीक आहे. दायमाबाद या संस्कृतीचं उत्खनन झालं, या अशाच अनुषंगाने हा प्रश्न होता. ओके, चलो पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 29. ओके, ठीक आहे. चला बघा काय बदल आहे बरं. 29 मध्ये 2 कप्पे इथं रंगवलेले आहे, 2 वही आहेत. इथं 1 2 4 मध्ये 4 भाग केले, 1 2 3 4 मध्ये निम्मे केले.
ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8, 8 मध्ये 4 म्हणजे इथं काय झाले 4 मध्ये 2, इथं 8 मध्ये काय झाले 4, 8 मध्ये 4, इथं काय झाले 1 2 3 4 5 6, इथं 6 मध्ये किती झाले 3. म्हणजे काय होतंय आले लक्षात. मी मुद्दाम काढताना एक ऑप्शन सोडलेला आहे. इथं समप्रमाणात विभाजन झालेलं आहे, पण या आकृतीत आहे का समप्रमाणात नाही. म्हणजे इथं किती भाग होते 1 2 3 4 5 6 7 8, 8 पैकी किती व्हायला हवे होते 4 आणि किती झाले 2. म्हणजे वेगळा कोणता यस आले ऑप्शन नंबर 29 चा पर्याय काय आहे 29 चा पर्याय 3. यस व्हेरी गुड, आपलं उत्तर बरोबर आहे. मी ऑप्शन चेक केलेलं आहे. हा चला पुढचं बघू. त्याच्यानंतर 30 नंबरचा आपल्याला बघायचे. 30 नंबरचा प्रश्न थोडा वर घेतो बघा बरं. 30चा गटात बसणारा तुम्हाला उत्तर शोधायला वेळ देत आहे. कोणतं आहे उत्तर सांगा चला 30चा. ओके हा चला उत्तर शोधायचं आहे. ओके आता तुमच्या समोर स्क्रीनवर पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा 30. हा इतर रफ वर्क करायला तुम्हाला जागा दिलेली आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे गटात न बसणारी आकृती ओळखा. ओके मग आता ही आकृती तुम्ही शोधायची. चला झूम करा, चित्र मोठं करा बघा. आणि ज्यांची उत्तर येतील ते चॅट बॉक्स मध्ये उत्तर देत राहतील. बघा बरं काय आहे. मी या आकृतीचं विश्लेषण एकदा करतो. याच्यामध्ये हा भाग सेपरेट आहे ठीक आहे. त्याच्यानंतर हा पार्ट असा दिलेला आहे इथं. ओके इथं वर्तुळात आहे. त्याच्यानंतर हीच आकृती अशा पद्धतीने घेतलेली आहे इकडं, पण याचा हा पार्ट सेपरेट आहे. इथं सुद्धा याचा हा पार्ट सेपरेट आहे आणि असं गेलेलं आहे. म्हणजे इथं याच्यानंतर याची दिशा इकडची आहे, ह्याची दिशा इकडची आहे आणि याची दिशा कुठं आहे इथं आहे. म्हणजे याची दिशा इकडे, म्हणजे हा घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. ओके घटीवत फिरत आहे. मग हा इथला झाला. त्याच्यानंतर पुढची दिशा काय यायला पाहिजे होती बघा बरं. हा जरी डायग्राम असा असला तरी समजा ही दिशा काय यायला पाहिजे होती इकडे यायला पाहिजे होती. विद्यार्थी मित्रांनो ही दिशा इकडे यायला पाहिजे होती, पण त्याने इकडे काढलेलं आहे. कुठं काढले हे बघा, कोणत्या बाजूला काढले या बाजूला. म्हणजे ही आकृती वेगळी आहे. ऑप्शन नंबर 4 हा वेगळा आहे. हे त्याचं उत्तर वेगळं आहे. ओके आलं लक्षात. ठीक आहे तुमचं उत्तर आलं का बघा अशा पद्धतीने. चला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न सोडवायला मी तुम्हाला वेळ देणार आहे. उत्तर मी सांगणार नाही. ओके उत्तर जरी सांगितलं तरी स्पष्टीकरण तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. ओके बघा इथं काय एक संख्या दिलेली आहे 153, दुसरी संख्या आहे 136, तिसरी संख्या आहे 102, चौथी संख्या आहे 115. मी काय सांगितलं मी याचं उत्तर सांगणार नाही. ठीक आहे उत्तर सांगतो तुम्हाला, फक्त एकदा सोडवा. तुम्ही स्पष्टीकरण काय आहे ते तुम्हाला येतंय का त्याचं लॉजिक 1 2 3 असू शकतात. संख्या मालिकेचेच प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये मुलांना किचकट जातात. आपण संख्या मालिकेचे सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत, तुम्हाला चॅनलवर सापडतील. हा युट्यूबवर गेलात आनंद वाघ म्हटलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला शोध घेता येईल. आणि आपल्या झेडपीच्या लिंक वरती अहमदनगर जिल्हा परिषद एज्युकेशन प्रायमरी याच्यावर आधीचे व्हिडिओ आहेत खूप छान, ते तुम्हाला बघता येतील. युट्यूब चॅनलवर जे दिलेले आहेत त्याची क्वालिटी सुद्धा उत्तम आहे. 153, 136, 102 आणि 115. बघा बरं समजा आपण बेरीज करून बघितली. या तिघांची बेरीज किती येते 5 आणि 3 8 आणि 1 9. यांची बेरीज किती येते 10. यांची बेरीज 3. ओके यांची बेरीज 7. काय होतंय बघा काय उत्तर आहे, काय लॉजिक असू शकेल. मूळ संख्या आहेत का, ही समसंख्या आहे म्हणजे ही समसंख्या आहे. ही ओके ही ठीक आहे. समजा ही विषम संख्या आहे, ती विषम संख्या आहे. तिला 5 ने भाग जातो, हिला कशाने जातो. तुम्ही याचं लॉजिक सांगायचं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये याचं उत्तर सांगतो, पण लॉजिक तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ठीक आहे चला या 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 4. ऑप्शन नंबर 4 आहे. 115 ही संख्या आहे. याचं लॉजिक चॅट बॉक्स मध्ये कोण देते बघू आपण, कोण देते. ओके चला ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला. पुढचा प्रश्न मराठीतून घेऊ. ठीक आहे संख्या मालिकेच्या याच्यातला प्रश्न आहे. ओके चला 31 प्रश्न उत्तर बघितलं आपण 4 होतं. आता पुढचा खालील पैकी संख्या मालिकेत
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजे काय, 13, 17, 25, 32, 37 या संख्या दिलेल्या आहेत. कोणती संख्या येणार आहे? बघा बरं, कोण सांगताय कोणती संख्या येईल? जो चॅटबॉक्स मध्ये आधीच्या प्रश्नाचं लॉजिक सांगेल, लॉजिक तुम्ही याच्यावर सांगू शकता किंवा मी माझा नंबर देईल, मला सुद्धा पोस्ट करता येईल तुम्हाला. 99 70 45 16 36 मला व्हॉट्सअप करता येईल. या नंबरवर तुम्हाला चॅनलला जॉईन करता येईल आणि मला त्याचं लॉजिक आहे सांगा. ओके, चलो माझा नंबर दिलाय. ठीक आहे, पुढचं त्याच्यानंतर 13 17 25 32 37 बर 13 हा विषम संख्या आहे, मूळ संख्या आहे. ठीक आहे, 13 नंतर इथं कितीचा डिफरन्स आला? 4चा. इथं त्याच्यानंतर 17 आणि 25, 17 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे? बघा बरं, हे 5 आणि ते 3 8चा फरक आहे. त्याच्यानंतर इथं 32 कितीचा होतो? 5 आणि 2 7चा होतो. ओके, त्याच्यानंतर 32 मध्ये काय होतंय? परत 5चा होतो. आता काय येणार आहे? ह्याच्यानंतर कोणती संख्या येणार सांगा? उत्तर काय आहे बघा. 32च्या ह्याच्यामध्ये काय उत्तर येते? 32 मध्ये जर समजा याची दुप्पट इथं झाली, याची हा तसाच ठेवला तर 5ची दुप्पट करा. एक ऍड केली तरी याची दुप्पट येणार आहे 10. ह्याच्यामध्ये जर 10 ऍड केले 37 मध्ये 10 तर होतील 47. आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 47. ओके, काय केलं? इकडच्या दोन्हीची दुप्पट केली, इथं तसा ठेवला. इकडच्या दोन्हीची दुप्पट केली. ओके, इथे एक मायनस केला होता, पुढची संख्या दिलेली नाही. म्हणजे 37 मध्ये जर 10 मिळाले तर उत्तर येणार आहे 47. ओके, व्हेरी गुड. चला पुढचा मित्र आहे. ओके, तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ दिला होता. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दामध्ये हा प्रश्न एकदा पुन्हा वाचून दाखवतो. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा नसलेले शब्द कितीने कमी आहेत किंवा जास्त आहेत हे सांगा. ओके, कितीने कमी आहेत किंवा जास्त आहेत हे सांगा. ठीक आहे, बघा बरं. मग मित्र शब्दामध्ये जोडाक्षर आहे का? हो, त्र शब्द आहे, तो जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर संघामध्ये आहे का? नाही. कारागृह, गृह शब्द आहे का? जोडाक्षर. तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा समजावून सांगतो. बघा याच्यामध्ये काय होतंय, ज्यामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो वृ, गृ, कृ, हे शब्द जोडाक्षर नसतात. जोडाक्षरे नसतात. ठीक आहे, हे जोडाक्षर नसतात. मग जोडाक्षर कोणते असतात? रफाराचा जो आहे, गर्व, वर्ग याच्यातला तसे शब्द जोडाक्षर असतात. म्हणजे हा जोडाक्षर आहे ह्याच्यात. बर, कारागृह मधला हा नाही. प्रदूषण मध्ये प्र आहे, तो आहे का? हो, प्रदूषण मधला प्र आहे, तो जोडाक्षर आहे. यस. त्याच्यानंतर वस्तूमध्ये जोडाक्षर आहे का? हो, वस्तूमध्ये सुद्धा जोडाक्षर आहे. म्हणजे 4 शब्द जोडाक्षराचे आहेत. आणि किती नाहीत? 2 नाहीत. म्हणजे 4 वजा 2, या 4 शब्दातून 2 वजा गेले किती उत्तर आलं? 2 ने कमी आहेत. उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1. ओके, ऑप्शन नंबर 1 याचा अर्थ हे 2 ने कमी आहेत. ठीक आहे, समजले उत्तर? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर दिलं असेल. व्हेरी गुड, खूप छान. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न सोपा आहे. वर्गीकरणाच्या बाबतीत त्या नावाला आपण उपनाव देणं किंवा नावातला बदल म्हणतो त्याला. आता हे सोडवण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगतो आणि त्याचे व्हिडिओ मी केलेले आहेत, तुम्ही सर्च करा. वासराला कोकरू म्हटलं. वासराला काय म्हटलंय? कोकरू. असं लिहिल्याशिवाय सोडू नका, किती खात्री असली तरी. कोकराला शिंगरू म्हटले. कोकराला शिंगरू म्हटले. शिंगरू. ओके, त्याच्यानंतर कोकराला शिंगरू म्हटले आणि शिंगराला करडू म्हणले. ठीक आहे, ओके. शिंगराला काय म्हटले? करडू. करडूला रेडकू म्हटले. थोडस लांबवलेलं असतं. करडूला रेडकू म्हटले. काय म्हटले? रेडकू म्हटलेले आहे. तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? पहिली गोष्ट, तुम्ही पिल्लांची नावे यात समजून घेतलेली आहेत का? प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात? काय म्हणतात? मेंढीच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात का कोकरू म्हणतात? कोकरू म्हणतात. ओके, त्याला कोकरू म्हणतात.
म्हणजे जर याला कोकरू म्हणत असेल आणि इथं आपल्याला काय नाव ठेवलंय, कोकराला शिंगरू म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे शिंगरू, ऑप्शन नंबर 3. 34चं उत्तर काय आहे, 34चं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 35 ते 39 साठी. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत, 3 पदे आहेत. ठीक आहे. काही त्यांची वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे ते सहसंबंधांचा प्रश्न आहे, सहसंबंध समसंबंधांचा प्रश्न. त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. कोणतं पद बसतोय ते बघा. ठीक आहे. प्रश्न वाचायचा 35. खरूज, प्राण्यांना खाज येते बघा, खरूज येते. कुत्रा कधी कधी खाजवताना बघितला, पायाने माकड खाजवतो तसं खरूज. पडसे, आपल्याला सर्दी पडसं होतो तो. त्याच्यानंतर नायटा म्हणजे काय, अंगावर येणारा चट्टा. खाजेमुळे मानेवर याच्यावरती लोकांना येतो. जिथं तुमच्या शरीरामध्ये जिथं घाम साचतो तिथे खरूज नायट्यासारखे प्रकार होतात. व्यवस्थित साबण लावून आंघोळ केली पाहिजे, स्वच्छता ठेवल्यानंतर हे आजार होत नाहीत. ओके. ठीक आहे. बघा मग, खरूज, पडसे, नायटा. बर, मग आता हिवताप हा काय आहे, विषाणूजन्य आजार आहे. कॉलरा विषाणूजन्य आहे. जुलाब विषाणूजन्य आहे. पण हा त्वचा रोग आहे, गोवर. म्हणजे खरूज सारखा, नायटा सारखा, त्याच्यासारखा. ऑप्शन नंबर 3 हा आपलं हे उत्तर आहे. ओके. ठीक आहे. चला, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली दिसत आहेत. चला पुढचं, वृंद, भारा आणि चवड. ओके. ठीक आहे. बघा बरं काय म्हणजे याच्यात अर्थ समूहदर्शक शब्द दिसत आहेत. बरोबर, समूहदर्शक शब्द आहेत. मग 36 मध्ये पाडस, ताफा, तरस आणि गुंजारव. गुंजारव काय असतो, भुंग्यांचा केलेला आवाज आहे, त्याच्यामुळे तो येणार नाही. तरस काय आहे, तो प्राणी आहे. मग आता 36चं काय उत्तर येणार आहे बघा बरं. 36चं उत्तर पाडस, ते हरणीच्या पिलाला म्हणतात. मग राहिलं काय, ताफा. ताफा कशाचा असतो, जहाजांचा ताफा असतो. बरोबर, गलबतांचा ताफा असतो. म्हणजे शिक्षक वृंद, भारा, गवताचा भारा. चवड कशाची, भाकरीची चवड. बरोबर. मग ताफा विमानांचा ताफा. बरोबर. ठीक आहे. चला, ओके, व्हेरी गुड. 36 पर्यंतचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. चला, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तुम्हाला आकृती समोर देतो आणि त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. ओके. चला, तुम्हाला सोडवायला वेळ देत आहे. चला, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सापडलं का? आपल्या समोर आता 37वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 37. ठीक आहे. ओके. चला, सोडवायला तुम्हाला वेळ देतोय. तुम्ही विचार करायचा आहे, आकृत्यांना वेळ घ्या आणि व्यवस्थित सोडवा. का असं येतंय, क्रम तोपर्यंत तुम्ही सोडत असाल, मी थोडी त्यावर चर्चा करतो. बघा, हा यच आहे, हा पुढचा देखील यच आहे. ओके, 2 यच आहेत. मग पुढच्या आकृतीमध्ये काय सहसंबंध आहे, इथे 2 समान आकृती आहेत, पण ए सरळ राहिला आणि हा ए मात्र उलटा झाला. 2 झाले. ठीक आहे. हे स्ट्रेट होते, हे मात्र 1 अप 1 डाऊन झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही सरळ होते. मग आता पुढचं ईचं जर घेतलं तर काय होईल, ई दोन्ही सरळ आहेत, दोन्ही सरळ आहेत. मग आता इथं जो बदल झाला होता तसाच बदल पुढे व्हावा लागेल. मग काय करणार, 1 अप 1 डाऊन. अशी आकृती कोणती आहे जिच्यात 1 अप आहे 1 डाऊन आहे? हे आहे का यम तर दोन्ही अप आहेत, सारखे आहेत, ही नाही. हे दोन्ही टी सारखे आहेत, हे नाहीत. म्हणजे 50% यातले आपण कट केले, 50% कट झाले. राहिले हे 2. यांचं उलट सुलट केलं तरी ते कळणार नाही, कसं केलं तरी. जर सी असा होता तर तो बदल केल्यानंतर सुद्धा असाच राहील, पण त्याने तो असा केलाय त्याच्यामुळे हे पण नाही. मग मात्र यल जर सरळ असेल, असा 1 अप आहे, तर दुसरा हा डाऊन होता असा. म्हणून ह्या आकृतीमध्ये यल स्ट्रेट आणि दुसरा यल उलटा, हे 2 बसतात. ओके. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर आहे. आलंय लक्षात? तुमचं सुद्धा उत्तर आलं असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये उत्तर दिले त्यांचं स्वागत. ह्याच्या पुढचा प्रश्न, मी एखादा तरी प्रश्न तुम्हाला सोडवायला ठेवणार आहे आणि ज्याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात. एक तरी प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. पुढचा 38वा प्रश्न आपण बघू. ठीक आहे. बघा, चला, झूम केलेला आहे.
तुम्ही यापेक्षा झूम करून बघू शकता, अजून तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही तुमचा वेळ घ्यायचा आहे. बघा इथं काय केलेलं आहे, ही एक आकृती, 1 2 3 आकृती आहे. पुढची इथली क्रमवार आकृती कोणती येईल ती आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, मग पुढची शोधणार आहोत आपण. काय करणार बघा, याच्यात एक अपवर्ड इनवर्ड डायरेक्शन असते. म्हणजे काय, जो आत आहे तो बाहेर गेला का बघा, जो जागेवर आहे तो बघा. ठीक आहे, जो जागेवर आहे तो तसाच. मग आता इथं काय बदल होते बघू आपण. इथं चौरस जो आहे तो आतमध्ये काळा आहे, म्हणजे तो रेखांकित भाग आहे, पूर्ण भरलेला आहे, तो आत आहे. ओके, त्याच्यानंतर हा आहे. बर, इथला आतमध्येच आहे, दुसऱ्या आकृतीतला सहसंबंध आपण शोधत आहोत, तो आतमध्येच आहे दुसरा. हा इथंच आहे, हा इथंच आहे. मग हा जो चौकोन आहे इथे, हा चौकोन इथं कुठे आहे, हा बाहेर गेलेला आहे. आतला चौकोन दुसऱ्या आकृतीत कुठे गेला, बाहेर गेला. इथला चौकोन कुठे गेलेला आहे, डायरेक्ट आउटरला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आउटरचं वर्तुळ आहे, इथं एक वर्तुळ आहे बघा, हे वर्तुळ. तर हे वर्तुळ कुठं आलं, हे इथं आतमध्ये आलं. आणि त्रिकोण, त्याची जागा मात्र तशीच्या तशी राहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा त्रिकोण इथं सुद्धा तसाच राहणार. हा संबंध लक्षात आला कसा होता, कसा होता लक्षात आला. आतली जागा तशीच आहे, स्पेसिफिक. आतलं वर्तुळ इथं पण तसंच आहे, म्हणजे आतलं वर्तुळ तसंच राहणार. 1 2 3 4 ही आकृत्यांमध्ये तसं आहे. बर, हा संबंध झाला. पुढचा, जे वर्तुळ बाहेर होतं ते आतमध्ये सेंटरला गेलेले. मग अशी आकृती बघा, इथं जे आतमध्ये आहे, जे 2 नंबरला आहे ते बाहेर जाईल. ते कुठे आहे, ते इथं एक आहे आणि इथं एक आहे. म्हणजे ह्या आकृत्या बाद झाल्या. 2 आपण कट केल्या, उरल्या 2. याच्यामध्ये काय आहे, 38. ठीक आहे, 38ला तुम्हाला उत्तर शोधायचे. मग आता पुढचा सहसंबंध काय आहे, इथं सर्कल होतं, ते सर्कल 2 नंबरला आत गेलं. बर, इथं काय होतं, 2 नंबरला सर्कल होतं, ते बाहेर जाणार. आणि हा जो त्रिकोण आहे तो आत येणार. मग हा त्रिकोण आत येईल, याचा अर्थ इथं त्रिकोण आहे का, नाही, इथं त्रिकोणच नाही, त्याच्यामुळे ही आकृती बाद झाली. मग त्रिकोण असणारी आकृती एकमेव राहिलेली ही, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. कारण त्यांनी एक गोष्ट, एक घटकच काढून टाकला. इथं त्रिकोण गेल्यामुळे तो गेलाच. इथं वर्तुळ आहे का, नाही, हे गेलं. इथं वर्तुळ नाही, हे. मग तीनही गोष्टी 1 2 3 4 चारही आयटम असणारा मुद्दा होता ऑप्शन नंबर 4. म्हणून आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे, तुम्हाला एक प्रश्न मी सोडवायला द्या, जो तुम्हाला जमला नाही तर मी शेवटी सोडून देईल, पण आत्ता देणार नाही. हा प्रश्न वाचायचा आहे. ओके, हा प्रश्न वाचा. काय आहे बघा बरं, याच्यामध्ये गटात न बसणारा किंवा गटाशी जुळणारा पुढचं पद शोधायचं. कोणतं आहे बघा, 2.1/4. ओके, 4.2/8 आणि 3.1/4. ठीक आहे, म्हणजे काय होतंय, 2 4 3 झाला, 2 4 3 1 2 1 झाला. ओके, 1 2 1 झाला, 2 4 3 झाला. मग 2 4 3, मग 5 येऊ शकतो का, 5 ला 5, 2 आहे तिथं ऑप्शन. बर, मग दुप्पट काही झालंय का, उत्तर मी सांगणार नाही, तुम्ही काढायचंय, शेवटी उत्तर सांगेल. बघा, ह्याच्या दुप्पट इथं झाली का, 1/4. ओके, 1/4 आहे. बर, याची दुप्पट इथं झाली का, यस. मग तसं तिकडे होणार आहे का, अशी दुप्पट झालेली कुठं आहे का, कुठं दिसते का दुप्पट, नाही. इथं आहे का, आता मी उत्तर सांगणार नाही, तुम्ही सोडवायचे, कमेंट मध्ये टाकायचं आणि त्याचं लॉजिक पण सांगायचं मला. ठीक आहे, चला. तुम्हाला याच गुगल मीट मध्ये, याच व्हिडिओमध्ये वेळ दिलेला आहे. व्हिडिओ संपेपर्यंत उत्तर काढलं तरी चालेल. पुढचा प्रश्न आपण बघू. ऑप्शन मी तुम्हाला यातले काही वगळून दिलेत, काही ठेवलेले. पुढचा प्रश्न आहे 40. एका रांगेत कविताच्या सुरुवातीपासून 28वा. एका रांगेत, एक रांग आहे, ठीक आहे, कविताचा सुरुवातीपासून 28वा, म्हणजे इथं जर पहिला चालू झाला तर कविताचा 28वा नंबर आहे कविता. उत्तर तुम्ही काढणार असाल तर मी थांबतो, तुम्ही काढा आणि उत्तर द्या. ठीक आहे, तुम्हाला वेळ देतो. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे. शेवटून 32वा, आता इथून 28 म्हणजे पुढे किती आहेत, 27. शेवटून 32वा, 32 मागून 32 पुढून इकडं. ठीक आहे,
मग 32वा जर असा असेल तर याच्या इकडे किती नंबर असतील? 31 लोक, बरोबर. इकडे 31 लोक असतील, इकडे 27 लोक असतील. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे, हा प्रश्न एका स्टेप मध्ये सुटणार नाहीये, 2 ते 3 स्टेप लागणार आहे. आपण कविताचा नंबर आधी फिक्स करणार आहोत, त्याच्यानंतर ह्या नंबरवरून एकूण माणसं आपल्याला मिळतील. ठीक आहे. 28व्या नंबरवर कविता आहे आणि 32व्या नंबरवर आहे. इकडून 27, इकडून 28 आणि तो 1, म्हणजे हे किती झाले? 27 अधिक 31 किती झाले? 8 आणि हे 5 आणि 1, हे झाले 59 झाले का? 59. आणि मग याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे, रांगेत मध्यभागी 59च्या मध्यभागी कोणता येईल? 1 सोडा, इकडं काही इकडं काही, कोण येते सांगा? किती येतील? 50चे 25 इकडं आणि 25 तिकडं, आणि त्याच्यानंतर 1 सोडलेला मधला, म्हणजे 9चे 4 आणि 4 8, 25 आणि 4 29, 29 आणि 29 किती झाले? 30 आणि 30 60 होतात ना. हे 2 कमी आणि 1 वाढवला, हा इथला 59 झाले, म्हणजे ही पोरगी इथली 30वी, बरोबर. सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे, सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. ओ बर. आणि सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. हा सुवर्णाच्या मागे मनीषा आहे. याच रांगेत मध्यभागी असणारी सुवर्णा, ही इथं 30 नंबरला आपल्याला सुवर्णा सापडली, सुवर्णा. ठीक आहे. आणि सुवर्णा व मनीषाच्या मागे, सुवर्णा व मनीषा यांच्या मागे 10 मुली आहेत. सुवर्णाच्या मागे मनीषा, म्हणजे ह्या रांगेत जर 30ला हे असेल, तुम्ही उत्तर शोधायचे, तुम्ही तुमचं काढायचं, मी माझं काढायचं असलं तरी. 30च्या मागे म्हणजे ती 31ला असणार, 31ला मनीषा आहे, यांच्या मागे 10 मुली उभ्या आहेत, तर रांगेत मनीषाचा मागून क्रमांक घेतो. ओके ओके. इथे हिच्या मागे उभी आहे नाही का, सुवर्णाच्या मागे, म्हणजे एक्झॅक्ट मागे म्हटलेलं नाही. बर चला सांगा, आलंय का तुमचं उत्तर? तुमचं उत्तर काढून आलंय? कितवा क्रमांक येणार आहे? हा 30वा नंबर या मुलीचा होता, त्याच्यानंतरची ती मुलगी, आणि त्याच्यानंतर 10वा. सुवर्णा व यांच्यामध्ये किती आहे? 10 मुली. 30च्या मध्ये किती? 30च्या मध्ये 10 मुली, म्हणजे किती झाल्या? 40. 40वा कितवा क्रमांक आहे? मनीषाचा मागच्या बाजूने नंबर येतो 40वा. ओके, काय आलं? कळलं? आपण काय केलं? ह्या ज्या सगळ्या मुली होत्या याच्यामध्ये शोधताना आपण पुढून जो नंबर होता 28वा तो शोधला. दुसरा हे घेतो, पुढून जो नंबर होता 28वा तो शोधला. 28वा क्रमांक काढला, म्हणजे याच्या आधी इथं 27 मुली होत्या आणि तिकडून मागून होता तिचा 31. 32वा नंबर हे इथं दोन्ही लिहिले आपण. हा 32वा, म्हणजे इथं 31 होत्या. याचा अर्थ 27 आणि 31 किती झाले? 58. आणि मधला एक नंबर किती झाला? 59, म्हणजे एक ऍड केल्यानंतर या रांगेत 59 होत्या हे कळलं. सेंटर काढला, 60 असत्या तर किती झाला असता? 30 झाले असतं, पण एक सोडला तर किती झाले? 29. मग हे दोन इकडे 29 आणि इकडे 29, हा मधला एक क्रमांक, तो नंबर होता 29 नंबरचा 30. आणि इथं जी मुलगी उभी आहे तिच्या मध्ये इथं मनीषा उभी आहे, ही इथं सुवर्णा होती, सुवर्णा होती, तिच्यामध्ये मनीषा उभी आहे, मध्ये 10 नंबर आहेत. मग 30च्या मध्ये 10, म्हणजे तिचा नंबर किती येणार आहे? तिचा नंबर 40वा येणार. ओके, आले लक्षात? तुमचं उत्तर आलं असेल, व्हेरी गुड. ठीक आहे, नसेल तर पुन्हा एकदा काढून बघा प्रश्नपत्रिका, ह्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेच. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या किंवा MSCEच्या साईटवर सुद्धा उत्तरपत्रिका आहेत, त्याच्या आन्सर शीट पण आहेत. ठीक आहे, पुढचं बघू. 40वा प्रश्न आपण सोडवलेला आहे. ओके, चला. ओके, आता तुमच्या पुढचा प्रश्न आहे 41 क्रमांकाचा. ठीक आहे, 41 ते 42 दोन आहेत. पुढील सूचना बघा, एकदा सूचना वाचून घेत चला, घाई करत जाऊ नका. तुम्हाला झूम करूनही वाचता येईल. तुम्ही आकृती झूम करू शकता, पेज झूम करता येईल तुम्हाला. पुढे दिलेली प्रश्न आकृती पाण्यावर उभी धरल्यास म्हणजे काय? जलप्रतिबिंब आहे का? यस. धरल्यास तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? पाण्यातलं प्रतिबिंब काय असतं? मी याच्यावरती जलप्रतिबिंबाचे व्हिडिओ केलेले आहेत 2-2.
त्याच्यात समजून सांगितलेलं आहे. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने इयत्ता 4थी 5वी साठी खूप छान PDF तयार केलेली आहे. मी ती संपूर्ण व्हिडिओमध्ये वापरलेली आहे. तर तुम्ही त्या PDF चा वापर करू शकता. त्याच्यामध्ये खूप छान उदाहरणं समजून सांगितलेले आहेत. आकृत्या सुद्धा दिल्या तर त्याच्यावर व्हिडिओ आहेत आपले छान. बघा आता काय होतं, अशी जर आकृती असेल एखादी तर जलप्रतिबिंबामध्ये मी तुम्हाला आधीच सांगतो, हा बाण जर वर असेल तर पाणी खालच्या दिशेला असतं. तुमचा जो बाण आहे तो अशा पद्धतीने येतो, अशा पद्धतीने येतो. ठीक आहे, हे उत्तर तुमचं असं येतं खाली. समजले मला काय वाढायचं? बघा मी परत एकदा दाखवतो. वरची आकृती जर अशी असेल तर तुम्ही हे पाणी तुमच्या भांड्यात असेल किंवा कशात असेल तर समजा तुमच्या आकृतीमध्ये अशा प्रकारे असेल तर ते येताना असं होतं, खाली येतं एक्झॅक्ट. ठीक आहे, आता मी तुम्हाला विचार करायला वेळ दिला होता, तुम्ही याचं उत्तर काढायचंय. ठीक आहे, चला आपण पण सोडू. बघा बरं काय होतंय, ह्याच्यामध्ये आपण 2 आकृत्या वगळून टाकू आधी. बघा काय होतंय वगळायला. हे जे त्रिकोण दिलेले आहे 2 आहेत, हे आहे, ही जी बाजू आहे ना ही खालच्या बाजूला जाणार, एवढं नक्की. मग खालच्या बाजूला जाणारे पर्याय कोणते आहेत? हे आहे, हे आहे आणि हे आहे. म्हणजे हा पर्याय गेला. ठीक आहे, हा पर्याय कट झाला. दुसऱ्या ह्याच्यात बघा काय आहे, एका ह्याच्यात ओके, ह्याच्यामध्ये एक इथं बघा दुसरा पर्याय. अशी आकृती आहे का इथं? नाही. म्हणजे हा तिसरा पर्याय सुद्धा गेला. 2 पर्याय गेले. आता तुमच्याकडे 2 पर्याय उरलेले आहेत. एलिमिनेशन मेथड वापरत चला. आधी सर्वात अयोग्य 2 पर्याय उडवून टाकायचे आणि नंतर 2 उरले. आता तुम्हाला उत्तर लवकर सापडेल. याच्यापैकी तुम्हाला उत्तर शोधायचे. ह्याच्यात शोधा काय आहे, कोणतं उत्तर आहे. बघा बरं, याचा जो हे गोल आहे तो खाली आला. ओके, त्याच्यानंतर ह्याचा चंबू जो खाली तो वर गेला, हा मात्र वर्तुळाच्या खाली. ओके ठीक आहे, आता इकडे चेक करू. ह्याची दिशा वरती आणि त्याची दिशा खाली. येते का उत्तर? आलं तुमचं उत्तर? सापडलं उत्तर? बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 2. कसं? बघा ही जी दिशा आहे, हा इथंच तुम्ही लक्ष द्या, मी दुसरा पेन वापरतो. हे बघा ही जी आकृती आहे ना, याच्यातला हा बाण मी इथं मुद्दाम काढतो. हा बाण इथं काढलेला आहे, खालची बाजू रंगवलेली आहे इथं. ठीक आहे, इथं खालची बाजू रंगवलेली. मग पाण्यातलं येताना काय होणार आहे? ती बाजू कुठं जाणार? वरती जाणार. बघा आता पाण्यातल्या आकृतीमध्ये मी ह्या 2 नंबरला विचार करा. इथं ही आकृती काय झाली? ही रंगीत आकृती कुठे गेली? वर गेली. हीच आकृती ती आहे. ही गेल्यानंतर काय झालं? हा धनुष्य असा, हे वर्तुळ असं. ओके, आणि हे मागचं जे आहे ते अशा प्रकारे डार्क झालेलं आहे. ठीक आहे, हे डार्क आणि वरच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर वरच्या फुलीत परत हाफ साईज डार्क झाली. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. व्हेरी गुड. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले त्यांचं खूप अभिनंदन. चला पुढचं बघू. प्रश्न आकृती आहे पुढची. अशा प्रकारच्या ह्याच्यावरती प्रश्न भरपूर सोडून घेतलेले आहेत, आपल्या PDF मध्ये आहेत. मी पण माझ्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, ANAMD आनंद वाघ नावाने तुम्ही सर्च केलं की तुम्हाला A to Z एज्युकेशन ऑनलाईन 2001 या नावाने चॅनल येतं. त्याच्यावरती हे प्रश्न तुम्हाला सहज सापडतील. आपल्या ZP साईटवर सुद्धा आहेत. ठीक आहे, त्याच्यावरही व्हिडिओ आहेत. ओके, इथं बघा आता मी समजून सांगतो. हे ज्यावेळी अक्षर अशी येतात तीच आकृती खाली येतात. काय येतात? ही उलट जातील अशी, ही वरतून आलेली आहे ही अशी, आणि सरळ काय आणि उलटा काय? सारखाच होणार. सरळ काय उलटा काय? सारखाच होणार. म्हणजे काय? ही अशी आलेली आहे, हा पी खाली गेला आणि सी असा आला. हे मात्र सी इकडे घेतल्यामुळे हे चुकीचं आहे. हा एम घेतला पण बदलवला, हा पण चुकीचा आहे. म्हणजे इथं ऑप्शन नंबर 1 हा पर्याय आहे. ओके, आले उत्तर? व्हेरी गुड. ज्यांचं आले, ज्यांनी हँड रेज केलाय त्यांचं अभिनंदन. मस्त. चला पुढचा प्रश्न बघू. 41 झालेला आहे आपला, 42 झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे व्हेरी गुड, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. थोडं मी झूम इन केलं, तुम्ही त्याला झूम आउट करू शकता तुमच्या याच्यावरती. सूर्योदय होत असताना विश्वास चालायला निघाला. प्रश्न मी एकदा वाचतो, तुम्हाला सोडवायचा असेल तुम्ही सोडवा. सूर्योदय होत असताना विश्वास चालायला निघाला. ओके, सूर्योदय ठीक आहे.
सूर्योदयाची दिशा पूर्व, त्याच्या उलट दिशा पश्चिम. ठीक आहे, सूर्योदयाच्या उलट पूर्व पश्चिम, खालची दक्षिण आणि वरची उत्तर. ओके, झाले, आलं लक्षात. विश्वास चालायला निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होता. तो जेव्हा चालत होता ना, असा चालत होता, तेव्हा सूर्य डाव्या बाजूला होता. डाव्या बाजूला चालताना डावा हात त्याचा असा येईल, तो ज्यावेळी चालत असेल त्यावेळी, म्हणजे त्याचं तोंड इकडे होतं, दक्षिणेकडे. कुठं होतं? तो दक्षिणेकडे चालला होता, कारण त्याच्या डाव्या हाताला सूर्य होता. ही त्याची उजवी बाजू. ठीक आहे, हा खाली चाललेला आहे, खाली चालला. ओके, 2 किलोमीटर चालल्यावर हा 2 किलोमीटर गेला आणि इथं थांबला. उजवीकडे काटकोनात वळला, ही बाजू उजवी, ह्याला काटकोन केला म्हणजे इथं, परत इकडे वळला. ओके, थोडे अंतर चालल्याने पुन्हा उजवीकडं, इकडे आल्यानंतर परत त्याचं तोंड, ही बाजू उजवी. आता त्याने उजवीकडे वळला, काटकोनात वळला, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा? आता त्याचं तोंड इकडे आलं, बरोबर. मग ही बाजू उजवी आणि ही बाजू डावी, म्हणजे त्याच्या डावीकडे येणार आहे पश्चिम दिशा. कोणती दिशा येणार? पश्चिम. व्हेरी गुड, तुमचं उत्तर आलेलं असेल. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर होतं. ओके, समजलंय? चला पुढचा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात, थोडेसे ट्रिकी असतात. काय करायचं मी समजून सांगतो, लक्षात घ्या. आणि हे प्रश्न मी घेतलेले आहेत. कविता, सविता, सलमा 1, 2 आणि 3 या 3 मुली आहेत. 3 मुली त्यांच्या वयाची 4 वर्षापूर्वीची बेरीज, 4 वर्षापूर्वी 28 होती. 4 वर्षापूर्वी 3 मुलीची. आता त्या प्रत्येकीचं वय किती वयाने वाढणार? 4 वर्षांनी. प्रत्येकीचं 4, एकीचं 4, दुसरी 4, तिसरी 4, 4 आणि 4 8 आणि 4 12. म्हणजे आजच्या घडीला या तिघींचं वय याच्यामध्ये 12 मिळवा आज. ठीक आहे, मुली 3 आज 4 वर्षांनी प्लस झाल्या, म्हणजे 4 + 12 आणि त्यांच्या वयाची बेरीज 28 होती. 4 वर्षानंतर किती होईल? ही बेरीज आजची आली आपल्याला. 28 आणि 12 किती झाले? 28 आणि 12 40. आणि पुढील 4 वर्षांनी विचारलं, पुढील 4 वर्षांनी म्हणजे आपण पुढे जाणार आहोत. पुढे 4 वर्षांनी 4 नी 1 वाढला, 4 नी 2 वाढला, 4 नी 3 वाढला, 3 चोक 12, परत 12 वाढले. 40 मध्ये अधिक 12 करा, उत्तर येणार 52. आहे का ऑप्शन? यस, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 52 हे उत्तर आहे. व्हेरी गुड, समजले? ओके, चला आता पुढचा जो प्रश्न आहे तो छान आहे. ह्याला मी त्याला वेन आकृत्यांचा प्रश्न म्हणतो. तुम्ही त्याला तर्क अनुमान सुद्धा म्हणू शकता, वेन सुद्धा म्हणतात. मी वेन मधून समजून सांगतो. सुयश क्रिकेट फुटबॉल खेळतो. बघा, सुयश काय खेळतो? ओके, आपण आता 45वा प्रश्न पाहत आहोत. तुम्ही झूम करू शकता. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ झूम करून पाहता येईल, घटकही व्हिडिओ तुमचा झूम करता येईल तुम्हाला. ठीक आहे, चला बघा बरं काय प्रश्न सांगितलेला आहे. सुयश क्रिकेट खेळतो. अशा प्रकारच्या प्रश्नांना मी वेन आकृत्या म्हणतो, तुम्ही तर्क अनुमान म्हणू शकता. ठीक आहे, बघा सुयश क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. इथं सोडवतो. सुयश क्रिकेट खेळतो, क्री आणि फुटबॉल. ठीक आहे, सुयश क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. राजेंद्र काय खेळतो? फक्त हॉकी खेळतो. ओके, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो. आपला शैलेश आहे, तो आपला आहे, तो तुमचा आहे. तो काय करतोय बघा, फुटबॉल खेळतो आणि कबड्डी खेळतो. ठीक आहे, शैलेश 2 खेळ खेळतो. दीपक फुटबॉल सोडून सगळं खेळतो. दीपक काय खेळतो? सगळं खेळतो, सगळं. फक्त काय सोडतो तो? फुटबॉल. ठीक आहे, फुटबॉल. अशा प्रकारे जर तुम्ही मांडणी केली तर तुमचा प्रश्न चुकणार नाही, अजिबात चुकणार नाही असं मांडलं तर. ठीक आहे, मग तर कबड्डी खेळणारी कोण? कबड्डी कोण खेळतो? पहिला प्रश्न, दीपक फुटबॉल सोडून सगळं खेळतो म्हणजे दीपक आहे. ओके, पेन बदलून घेतो. हा, दीपक आहे. त्याच्यानंतर अजून कबड्डी कोण खेळतोय? शैलेश. शैलेश दादा जो आहे तो आपला, हा तुमचा दादा. ठीक आहे, हा खेळतो. मग हा दीपक व शैलेश हे खेळतात.
ओके, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, शैलेशला विचारा कशाला खेळतो. ओके, आणि तुमच्यासोबत खेळत असेल तर ठीक, नसेल तर जाऊ द्या, सोडून द्या त्याला काही डोकं लावू नका जास्त. डोकं प्रश्नपत्रिकेत लावा, पुढचा मुद्दा घेतोय. हा ओके, याच्यामध्ये हा जो आहे बघा, आता हा पॅटर्न दिलेला आहे. दिलेल्या प्रश्न चिन्हांच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे इथं, इथे आणि इथे बघा काय होते. प्रत्येक प्रश्नचिन्हाच्या शेवटी घेतलेले 3 ह्याला आपल्याला शेवटचे मुद्दे शोधायचे 3 ला, आणि 1 ला मात्र सुरुवातीचा आहे. काय सुरुवात. ठीक आहे, हा आता हे जे दिलं हे मी पुसून टाकतो. ओके, हा जो येतो सुरुवातीचा पुसून टाकतो. ठीक आहे, तर बघा आता आपण याच्यात पॅटर्न शोधणार आहोत. खूप सोपं आहे, तुम्हाला शोध घ्यायचा आहे. इथं काय मिसिंग आहे बघा, हा स्टार इथे आहे, हा स्टार शेवट आहे, आणि ह्या आकृतीच्या शेवटी सुद्धा आपण शेवट, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं शेवट म्हणजे हा स्टार इथं येईल आणि हा स्टार शेवट हा इथं दिलेला आहे, मग त्याच्यानंतर हा शेवट येईल. म्हणजे हा स्टार तुमचा 2 ठिकाणी येणार आहे. बरोबर, 2 ठिकाणी स्टार राहिला होता म्हणून मी त्याच्यावर जवळ गेलो. हाही पर्याय लागू पडला असता, हे 2 पडणार नाहीत. हा स्टार आहे. बर, त्याच्यानंतर इथं त्रिकोण आहे, स्टार झाला, त्याच्या पुढे काय राहिलं, ह्या ठिकाणी त्रिकोण राहिलेला आहे. ठीक आहे, हे प्रश्न मी माझ्या शाळेत आधी सोडून दिले होते, त्यावेळी श्रेयस नावाच्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर काढलं होतं. ठीक आहे, हा तर याच्यामध्ये अगदी चटकन निघालो, त्याला आकृती बंधाचं उत्तर होतं. ह्याच्यानंतर शेवटी काय आहे बघा, शेवटी सोडून देताना हा याच्यामधली ही आकृती राहिली होती. ओके, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते स्टार, त्रिकोण, त्याच्यानंतर परत स्टार आणि शेवटी आहे ओके वर्तुळामध्ये फुली मारलेली. ठीक आहे, अशा प्रकारे मग हे ऑप्शन नंबर 1 हा आपलं उत्तर आहे. कोणता पर्याय आहे, ऑप्शन नंबर 1 हा त्याचा पर्याय. अशा प्रकारची आकृती येते, मी क्लिअर करतो. ओके, आणि परत एकदा काढून दाखवतो. 2 स्टार, 1 त्रिकोण आणि शेवटी अशी फुली. ठीक आहे, आले लक्षात. ओके, समजले. चला, याच्यामध्ये तुम्हाला आपण 26 ते 46 प्रश्न सोडून घेतलेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. एक प्रश्न तुम्हाला राहिला होता, तुमचं ते उत्तर सापडलं असेल का, तुम्ही शोधायचे. त्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं होतं का, बघा बरं काय होतं. एका प्रश्नाचं उत्तर कोणता होता तो प्रश्न, याचं उत्तर तुमचं सापडलं का. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सापडलं का, आलंय का उत्तर. बघा याचं उत्तर काय आहे, 39. याचं उत्तर 1 आहे, जे मी तुम्हाला आधी सोडवताना दिलं होतं. हा परत एकदा सांगतो का, 2 4 3 2 4 3. ओके, त्याच्यानंतर काय होतं 1/4, त्याचा डबल केला 2/8, इथं पुढे दिला 1/4. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे 2 4 3, इथे येणार तुमचा 5 आणि त्या 4चा 16. ओके, हे उत्तर येणार 4/16, 1/4 त्याच्या चौपट. इथं दुप्पट केलं होतं, इथं दुप्पट केलं होतं, करायला पाहिजे होतं, पण ते वेगळं उत्तर आहे. याच्या मागचं लॉजिक तुम्ही तुमचं जे असेल ते कमेंट मध्ये टाका, हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, ओके. चला, तुम्हाला आणखी लॉजिक त्याच्यात सापडतील. आता 46 प्रश्न संपलेले आहेत आणि आजच्या श्रीरामपूर, ठीक आहे, श्रीरामपूर पंचायत समिती यांच्या वतीने मिशन आरंभ चे जे क्लासेस आहेत ते माननीय गट शिक्षणाधिकारी साईलता सामलिटी मॅडम, माननीय विस्तार अधिकारी त्रिभुवन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो आपण तास होता तो पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर तास आवडला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाका. आणि मी तुम्हाला आणखी एक माहिती पुरवली होती की शोध घेताना युट्यूबवर गेला तर आनंद वाघ या नावाने तुम्ही शोध घ्या, तुम्हाला स्कॉलरशिपच्या संदर्भाने सगळं चॅनल येईल. आणि त्याचं नाव पण दिलं होतं A to Z एज्युकेशन 2001. ओके, ठीक आहे. आजचा घटक संपलेला आहे. मी पुन्हा तुम्हाला परत 30 तारखेला भेटणार आहे. ठीक आहे, चला, तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. गुड डे, धन्यवाद.
राणे सर. हॅलो, राणे सर कट करू का? एक मिनिट. हॅलो, विद्यार्थी मित्रांनो, उद्या शनिवार असल्यामुळे उद्याचा क्लास संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. आज आपण प्रश्न क्रमांक किती पर्यंत गेलो सर, वाघ सर? 26 ते 46. 46. नेमकं 43 पासून उद्याचा क्लास होता, तुम्ही पुढे गेलेत. बरोबर, काय हरकत नाही. पुढचं नियोजन बिघडतं ना. बरं, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही आणखी सराव करावा. Several participants left the meeting. Your video paused. Shut up the large presenting screen. Shut up this presenter. Several participants left the meeting. Shut up this presenter. Several participants left the meeting. Shut up this presenter. Shut up this presenter. Shut up this presenter. Several participants. साळवे सर, रेकॉर्डिंग स्टॉप करा.